नमस्कार, मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते। तर इथं मी शिवते ब्लाऊज। आज जरा अर्जंट ब्लाऊज आहेत आणि ते मी शिवते। मी ब्लाऊज शिवत होते आणि भूक तर खूप लागली आणि टाइम नाही आहे, अर्जंट ब्लाऊज द्यायचा। इथे एक शिवलाय, हे पाहू शकता तुम्ही। इथं मी आता एक ब्लाऊज शिवलाय आणि हा दुसरा शिवते आणि भूक तर लागली आहे। तर श्रावणीला म्हटलं भाकरी कर, म्हणून श्रावणी भाकरी करते। तर श्रावणीच्या भाकरी मी तुम्हाला दाखवते। आज फर्स्ट टाइम ती भाकरी करते। जमतंय का? तर भाकरीचा आकार तुम्हाला दाखवते। ते बघू शकताय भाकर कशी केली आहे। कसं वाटतंय? काय होतं भाकरी करताना? तर तिने एकच भाकर बनवली, पण इतकं तिच्या हाताला भाजायला लागलंय, जोरजोरात ती वरडायला लागली। तिचे पप्पा पण जेवायला येणार आहेत, आले तर उपाशी जातील आणि ब्लाऊज न्यायला त्या पण अर्जंट येणार आहेत ताई। त्यासाठी मी तिला म्हणत असते, तुम्ही बनवताना बघ, शिकवण्यापेक्षा बघून बघून पण माणूस शिकतं। भाकरीला पाणी लावताना इतकं जोरात ओरडते, तर तिला भाकरीला पाणी लावायची एक ट्रिक मी इथं सांगणार आहे। आणि नवीन असलं ना हाताला भाजतच बरं का पाणी लावताना। टाकताना दाखवते तुम्हाला। ह्या हाताने त्या हातावर घ्यायची भाकर आणि मग ह्या हाताखाली आणि घ्या आता घाल राईट, तर एकदम बरोबर सोडून द्यायची। तर एका ह्याच्यातच भाकर उचलली आहे। भाकर तर तव्यावर टाकली आहे आणि आता भाकरीला लावायचंय पाणी। तर सगळ्यात अवघड गोष्ट म्हणाल भाकरी करतानाची, तर ती म्हणजे भाकरीला पाणी लावणं। गॅस कमी कर, कमी कर। तर अगोदर गॅस कमी करून घ्यायला लावला तिला आणि आता लाव पाणी। फिरव हात पटके, फिरव मध्ये, पण नाही भाजत। जोपर्यंत गार आहे तोपर्यंतच फिरवायचं, यातून नंतर गरम होणार आहे। तितकं पटकन लावाल तुम्ही तर बघू शकता हाताला चटके बसतात। माझाही हाच प्रॉब्लेम होता। तर तू जितका उशीर लावशील ना तितकं तुला भाजणार परत। मीडियम कर, मीडियम। तर आजचं मिशन का मला भाकरी हिच्या परवडल्या, माझा मी ब्लाऊज शिवायचा ठेवलाय आणि हिला मी भाकर कशी बनवायची ते दाखवते। चला, हिला हिच्या ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मी ब्लाऊज शिवून घेते। भाजली का बघा ती, उचल दोन्ही हाताने बघ भाजली आहे का, अशी धरून बघायची भाजली आहे का, भाजली व्यवस्थित। हवा चालली आहे भाकरीची, फुगली आहे भाकरी, जवळून दाखवते। तर इथं आता ही भाकर मस्त अशी भाजून घेतली मी। आलाय पातोडा त्याला, ती थोडीशी फुटली एका साईडनी म्हणून हे हवा चालली आहे। तर गॅस कमी कर, मस्त भाजली। आणि आता श्रावणीची तिसरी भाकरी पण थापायची झाली आहे। तर उचल, कशी उचलायची तुम्ही पाहिलं होतं, मी तिला दाखवलं होतं भाकर कशी उचलायची। तर भाकर तशी उचलली ना व्यवस्थित जाती। खाली तो हात घालायचा, सोड। दोन भाकरी तिने ऑलरेडी इथं केल्या, तुम्ही बघितलाय। तर ही दुसरी, पहिलीचा थोडा आकार असा बिघडला होता, दुसरीचा जरा बरा आला आणि तिसरी आता व्यवस्थित केली आहे। तर चला आता भाकरीला पाणी लावूया, नाही तर भाकर कडक होईल। तर त्यासाठी तुम्हाला इथं लागणार आहे एक, भाकरीला जर पाणी लावायचं असेल आणि हाताला चटके बसू द्यायचे नसतील तर त्यासाठी तुम्हाला इथे एक कॉटनचा कपडा लागणार आहे। तर तो मी घेतलाय आणि ह्याला स्वच्छ धुवून आणूया आपण। तर आता हा कपडा मी कॉटनचा स्वच्छ धुवून आणलाय आणि आता ह्यानी त्याला पाणी लाव। घे पातेलं तिथं हातात आणि पाणी लाव भाकरीला, बुडव त्याच्यात। तर तिला जरा लावता येत नाही, मी लावून दाखवते पाणी। हे घ्या, हे काय असं व्यवस्थित बुडवायचं, ह्याच्यात असं बुडवायचं आणि असं हे घेऊन व्यवस्थित असं लावायचं। एका ह्याच्यातच पाणी लावता येतं आपल्याला भाकरीला आणि हाताला आपल्या चटके पण बसत नाही। तर मस्त असं भाकरीला पाणी लावले, तुम्ही बघू शकताय, कुठेही भाकर रिकामी राहिली नाही, मस्त पाणी लागले। आणि आता ती अशी पलटून घेते भाकर मी। तर आता अशी भाकर पलटली आहे। तर तिला काय लावायला जमत नव्हतं, मग तिला दाखवलं एकदा, पण थोडं फार जे लावलं तर हाताला चटके बसले का? तर नाही चटके बसले। आणि खरंच ही मस्त आयडिया आहे अशी, ज्या वेळेस आपण नवीन भाकरी बनवतो त्यावेळेस आपल्याला सवय नसती
तर अशा पद्धतीने आपण पाणी लावलं तर आपलं काम खरंच सोपं होतं. तर ही माझी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त अशी टम भाकरी फुगलेली आहे. तर चला आता मी व्हिडिओ ठेवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघू शकताय, तुम्हाला दाखवला तर हा पण ब्लाऊज माझा जोडायचा झालाय. तर फक्त फिटिंग करायची. आता फिटिंग करते. हा ब्लाऊज पण माझा शिवून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा पण शिवला आणि त्याच्यानंतर आणखीन एक शिवायचा होता, तो पण शिवून झाला. याला आता फक्त हुक आणि हात शिलाई करायची आहे. तर असे 3 ब्लाऊज मी शिवलेत आणि हे अर्जंट होते, त्याच्यामुळे श्रावणीला भाकरी करायला बसवलं होतं. पण तिने बराच टाइम माझा घेतला. तिने पहिल्यांदाच भाकरी केल्या होत्या आणि छान केल्या, फुगल्या पण तिच्या 1-2 भाकरी मस्तपैकी. तर आता ह्याला आहे ना हुक आणि हातशिलाई करून घेते मी. तुम्हाला आता ह्याचे गळे आहेत ना ते बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघू शकता तुम्ही गळे. ह्याचा टाकलाय मी चौकोनी गळा. हा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज आहे, तर ह्याचा चौकोनी गळा टाकलेला आहे. आणखीन एक आहे, तर ह्याचा असा पानगळा टाकलाय. ह्याचे आणखीन हुक ते लावायचे, आणखीन तयार करायचे ते ब्लाऊज. आणि ह्याचा गळा हा असा. तर अस्तर न लावता सुद्धा आपल्याला खूप छान छान गळे काढता येतात. तर ते कसे काढायचे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम झटपट होतात. हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी तुमच्यासोबत ह्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही शेअर करेन. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि श्रावणीला मी जे भाकरीला पाणी लावायचं ती ट्रिक सांगितली तीही कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच एका छानशा आणि फायदेशीर अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.